आजचा शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करतोय, पण योग्य भाव नसल्यामुळे त्याच्या कष्टाचं चीज होत नाही. कष्ट वाढले, पण उत्पन्न मात्र कमीच राहिले. म्हणूनच गरज होती अशा एका व्यासपीठाची, जे शेतकऱ्यांना एकत्र आणेल, उत्पादन वाढवेल आणि त्यांच्या मालाला योग्य बाजारपेठ उपलब्ध करून देईल. याच ध्येयातून जन्म झाला महाऊर्जा फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेडचा. एकच उद्दिष्ट, शेतकरी सभासदांना सक्षम, स्वावलंबी आणि समृद्ध बनविणे. शेतकरी गट निर्मिती, दर्जेदार बियाणे आणि कृषी निविष्ठा, मूल्यवर्धन आणि प्रक्रिया उद्योग, कोल्ड स्टोरेज, पॅकिंग या सर्व माध्यमातून आपण शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढविण्याचा आमचा प्रयत्न आहे. आधुनिक तंत्रज्ञान, प्रशिक्षण, सरकारी योजनांचा लाभ आणि पूरक व्यवसायांच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी दिशा देण्याचा संकल्प आज आदर्श सरपंच मा भास्करराव पेरे पाटील यांच्या शुभ हस्ते महाऊर्जा फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेडच्या नव्या प्रवासाचा शुभारंभ होत आहे. कृषी सेवा हीच ईश्वर सेवा. महाऊर्जा फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड. समृद्ध शेतकरी, सक्षम भारत. सिमेंटच्या बॅगांनी भरलेला ट्रक कंपाऊंडरवर आदळला. मोठी दुर्घटना टळली. सोने सांगवी येथील अष्टविनायक महामार्गावर उताराच्या ठिकाणी सिमेंटच्या बॅगांनी भरलेल्या ट्रकचा तोल गेल्याने वाहन थेट एका घराच्या कंपाऊंडवर जाऊन आदळले. सुदैवाने ट्रक घरात घुसला नाही, त्यामुळे मोठी दुर्घटना आणि संभाव्य जीवितहानी टळली. मात्र घटनेमुळे काही काळ परिसरातील नागरिकांचा जीव भांड्यात पडला होता. घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी रस्ता प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. महामार्गालगत साईड पट्टी भरणे, लोकवस्तीच्या परिसरात गतिरोधक, रिफ्लेक्टर तसेच अन्य आवश्यक सुरक्षा उपाययोजना तातडीने कराव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रशासनाने त्वरित लक्ष देण्याची गरज असल्याचं ग्रामस्थांनी सांगितलं. आज आमच्या सोने सांगवी गावामध्ये आज परत एकदा ॲक्सिडेंटचा पायास मिळालेला आहे. या अष्टविनायक हायवे हा गेल्या वर्षभरापासून चालू झाला आणि या ठिकाणी अतिशय जलद गतीने वाहतूक या ठिकाणी चालू झालेली आहे. मिनटाला या ठिकाणी मोठमोठ्या गाड्या या ठिकाणी अष्टविनायक हायवेला रांजणगावपासून बेल्यापर्यंत जात आहेत किंवा पुढं नाशिकपर्यंत जात आहेत. हे होत असताना आमच्या सोने सांगवी गावामध्ये एक गाव ज्या ठिकाणी चालू होते त्याचा खूप मोठा उतार आहे. हा उतार असताना शेजारी सर्व घरं आहेत. इथं साईड त्या घरांच्या रस्त्याला कोणी साईड पट्ट्या नाही आहेत, ब्रेक हे साईड गार्ड नाही आहेत. दुसरी गोष्ट इथं स्पीड ब्रेकर पण टाकायला आम्ही वारंवार हे केलं होतं, पण तो स्पीड ब्रेकरसुद्धा यांनी एकदम छोटे एकदम 2च टाकले आणि ते 2 दिवसात उखडून गेलेत. काही दिवसापूर्वी आमच्या गावातील 2-3 तरुण या अष्टविनायक हायवेमुळं आमच्या गावातील तरुण ॲक्सिडेंटमध्ये दगावले आहेत. त्यावेळेसुद्धा आम्ही मोठं आंदोलन 2-3 गावांनी यामुळे या ठिकाणी केलं होतं. बेल्लेकर कंपनीने वरच्यावर मलमपट्टी करून आपलं बिल काढून घेऊन आज या सर्व ग्रामस्थांना जो अष्टविनायक पूर्ण रोड आहे यांना मृत्यूचा सामना करावा लागत आहे. ह्या गोष्टी वारंवार होत असताना कुणी याची दखल घेत नाही. आमदार खासदार हे नुसते नावाला झाले आहेत. ते फक्त आपली बिलं काढून घेतात, त्यांचे कमिशन काढून घेतात आणि याची दखल घेत नाही आहेत. आणि आज या ठिकाणी अशा हजारो घटना घडत असताना आम्ही सोने सांगवीच्या वतीने शिवसेना तालुका अध्यक्ष मी या नात्याने, सोने सांगवी सरपंच या नात्याने मी या कंपनीला किंवा या PWDवाल्यांना इशारा देतो की लवकरात लवकर हे सर्व गोष्टी जर झाल्या नाही तर आम्ही गाव बंद आंदोलन करू, की मी त्यांना इशारा देतो आणि लवकरात लवकर या ठिकाणी जी राहिलेली कामं ती करून घ्यावीत. राष्ट्र सह्याद्री. आवाज जनतेचा, प्रयत्न जनहिताचा.